नमस्कार. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ 100% पाहिलाच पाहिजे, कारण तुमच्याकडे असणाऱ्या रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदाचे निर्णय सुद्धा लागू झालेले आहेत. अगदी माहिती सविस्तर आलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलवरती सुद्धा नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून ठेवा. तर बघा, संपूर्ण भारत देशामधील 80 करोड रेशनधारकांना रेशन कार्डवरती आनंदाचे नियम लागू झालेले आहेत. परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने पिवळे रेशन कार्ड आहे आणि केसरी रेशन कार्ड आहे. तुमच्याकडे हे जर दोन रेशन कार्ड असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी नाही. तुम्हाला फक्त घरकुल योजनेचा सरकारकडून लाभ दिला जाईल. बघा, केंद्र सरकारकडून फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना कोणकोणते लाभ सुरू झालेले आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. तर फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांसाठी पहिली आनंदाची बातमी. बघा, तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे. तर बघा, भारतामधील भरपूर नागरिकांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. म्हणजे ज्यांचे उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असते तर त्यांच्याला पिवळे रेशन कार्ड दिले जाते. परंतु ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असते तर त्यांना केसरी रेशन कार्ड दिले जाते. त्यांना रेशन कार्डवरती धान्य सुद्धा दिले जाते. बघा, तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्डवरती सरकारकडून धान्य सुद्धा दिले जात असते, परंतु त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावे या दृष्टिकोनातून केंद्राकडून मोठा लाभ सुरू झालेला आहे. बघा, तुम्हाला तर धान्य मिळतच असेल आणि मिळतच राहणार आहे, परंतु धान्यासोबत अजून 2 मोठे लाभ सुद्धा सुरू झालेले आहेत. परंतु या लाभासाठी तुमच्याकडे पात्रता असणे आवश्यक आहे. सोबतच कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, केंद्र सरकारने शिलाई मशीन योजना आणि मोफत पिठाची गिरण योजना सुरू केलेली आहे. जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी ही पूर्णपणे शिलाई मशीन योजना आणि मोफत पिठाची गिरण ही योजना सुरू झालेली आहे. तर बघा, या योजनेचा सर्व रेशनधारकांनी लाभ तर घेतलाच पाहिजे. सोबतच या योजनेसाठी अर्ज पण केलाच पाहिजे आणि तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने शिलाई मशीन पिठाची गिरण या योजना सुरू केलेल्या आहेत. सोबतच अजून विविध योजना सुद्धा घोषित केलेल्या आहेत. त्याची सुद्धा लवकरच अंमलबजावणी येईल. त्याचा सुद्धा लवकरच GR येईल. त्यानंतर आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे. त्याच्याच पुढे बघू शकता, रेशन कार्डवरती दुसरी जी आनंदाची बातमी आलेली आहे ती सुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात. बघा, संपूर्ण भारतामध्ये पिवळ्या रेशनधारकांना शासनाकडून विविध योजना, अनुदान, शेळीपालन योजना सोबतच शिधा अशा प्रकारचे लाभ सुरू करण्यात येणार आहेत. बघा, पूर्णपणे तुमच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. सोबतच शासनाने रेशन कार्डवरती अनुदान सुद्धा सुरू केलेले आहेत. सोबतच जे शेतकरी बांधव असतील त्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला शेळीपालन योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि रेशन कार्डच्या आधारावरती शिधा सुद्धा दिला जाणार आहे. परंतु त्या अगोदर तुमची KYC केलेली असणे गरजेचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, KYC करणं गरजेचं आहे. KYC केल्यानंतर जे खरोखर लाभार्थी आहेत तर ते समोर येणार आहेत आणि जे नकली बनावट कागदपत्रे देऊन रेशन कार्ड बनवलेले आहेत तर ती सर्व रेशन कार्डे आतापासून बंद होणार आहेत. सोबतच केंद्र सरकारने पिवळ्या रेशनधारकांना वर्षानुवर्षे मिळणारे तांदूळ बंद केलेले आहेत. बघा, सर्वांना माहिती आहे केंद्राने तांदूळ बंद का केले यावरती अजून निर्णय आलेला नाही, परंतु आतापासून तुम्हाला तांदूळ मिळणार नाही. त्या तांदळाच्या ऐवजी काही जीवनावश्यक 9 वस्तू सुरू केलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला गहू दिले जातील, विविध प्रकारच्या डाळी असतील. याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, सोबतच सोयाबीन दिले जाणार आहे, सोबतच मोहरीचे तेल, मैदा, मीठ, सोबतच विविध प्रकारचे मसाले, हरभरा यांसारख्या 9 गोष्टींचा समाविष्ट करून तुम्हाला आतापासून रेशन धान्य दिले जाणार आहे. परंतु जो तांदूळ जीवनावश्यक होता तर तो तांदूळ शासनाने बंद केलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तांदूळ योग्य होता का आता या नवीन वस्तू सुरू झालेल्या आहेत त्या योग्य आहेत? त्या सुद्धा कमेंटद्वारे कळवायच्या आहेत. बघा, रेशनधारकांसाठी तिसरी जी आनंदाची बातमी आहे तर या बातमीमध्ये काय आलेलं आहे ते सुद्धा बघून घेऊयात. बघा, केसरी रेशनधारकांना रेशन दुकानदार धान्य देत नसेल. बघा, जर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल, तुमच्या गावामधील स्वस्त धान्य रेशन दुकानामध्ये जर तुम्हाला रेशन दुकानदार धान्य देत नसेल तर तुम्ही अन्न पुरवठा विभागामध्ये नोंद करायची आहे. बघा, तक्रार करायची नाही तर आपल्याला नोंद करायची आहे. नोंद केल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे केसरी रेशन कार्डवरती धान्य मिळू शकते, किंवा जर धान्य मिळाले नाही किंवा तुम्हाला घ्यायचे नसल्यास त्या बदल्यात पैसे सुद्धा
घेऊ शकता। बघा केंद्राकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही केसरी रेशन कार्ड धारक असाल, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल, तुमचे उत्पन्न 50,000पेक्षा कमी असेल तर तुम्हाला एकतर धान्य मिळेल किंवा धान्याऐवजी तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर पैसे सुद्धा घेऊ शकता। सोबतच त्यासाठी अगोदर तुमची KYC करावी लागेल। बघा अगोदर तुमची KYC झालेली आवश्यक आहे, त्यानंतरच तुम्हाला हे पैसे किंवा धान्य दिले जाणार आहे। परंतु केसरी रेशन धारकांचे उत्पन्न 50,000पेक्षा कमी असावे तरच तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळतील। बघा महत्त्वाचा मुद्दा आहे, फक्त तुम्हाला तुमचे उत्पन्न 1 लाख असेल तर तुम्हाला धान्य मिळणार नाही, सोबतच पैसे सुद्धा मिळणार नाही। तर तुमचे उत्पन्न 50,000पेक्षा कमी असेल तर एकतर धान्य घेता येईल किंवा पैसे घेता येईल। त्यामधून तुम्ही धान्य खरेदी करू शकता, जे तुम्हाला पैसे दिले जातील त्यामधून तुम्ही तुमच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करू शकता। अन्यथा तुम्हाला पैसे पण मिळणार नाहीत जर जास्त उत्पन्न असेल। बघा महत्त्वाचा मुद्दा आहे, जर 50,000पेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, सोबतच धान्य सुद्धा दिले जाणार नाही। सोबतच रेशनधारकांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा याचा GR सुद्धा 30 जुलै रोजी आलेला होता, म्हणजे सरासरी 5 महिने होऊन गेले तर याचा GR आलेला होता। जर तुम्ही बाय चान्स लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये या 3 गॅसचे पैसे विस्तारित करण्यात येणार आहे। परंतु यामध्ये काही अटी आहेत, त्यासुद्धा तुम्हाला मी सांगतो। बघा हा ऑफिशियल GR आहे, हा पूर्णपणे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संच विभागाकडून राबविण्यात आलेला GR आहे। याच्यामध्ये जी पहिली अट आहे ती म्हणजे गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सोबतच दुसरी जी अट घालण्यात आलेली आहे तर ही अट अशी आहे की एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले असावेत किंवा तुम्ही या योजनेचा फॉर्म भरलेला असावा। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अगोदर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू होती, ती सुद्धा केंद्र सरकारकडून सुरू आहे, परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे। बघा महत्त्वाचा मुद्दा आहे, रेशनधारकांसाठी आनंदाची आणि सर्वात महत्त्वाची बातमी आहे। आता ही बातमी कधीची आहे एक गोष्ट लक्षात घ्या, 1 डिसेंबरपासून तुम्हाला अनुदान सुरू झालेले आहे, पैसे सुरू झालेले आहेत, योजना सुरू झालेली आहेत, मोठी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे। बघा मी याच्या अगोदर तुम्हाला एक व्हिडिओ सांगितला होता, त्या व्हिडिओमध्ये केसरी आणि पिवळ्या रेशनधारकांना कोणकोणते लाभ सुरू होणार आहेत ते सुद्धा सांगितलेलं होतं आणि ते लाभ सुद्धा सुरू झालेले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओकडे लक्ष देत जावा, त्यानुसार प्रक्रिया करत जावा, त्यानंतर तुम्हाला हे लाभ सुद्धा मिळणार आहेत। बघा अनुदान सुरू झाले, काही नागरिकांना अनुदान सुद्धा सुरू झालेले आहे। ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड होते तर त्यांच्या रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत। मेरा रेशन 2.0 हा त्यांनी ॲप डाउनलोड केला, अगोदर KYC केली, त्यानंतर त्यांना पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत। बघा अनुदान सुरू, पैसे सुरू, सोबतच योजना सुद्धा काही सुरू झालेल्या आहेत। ज्यांनी शिलाई मशीन योजनेचा अर्ज केलेला होता त्यांचा फॉर्म पात्र ठरलेला आहे तर त्यांना 15,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमा केली जाईल। आणि मोठी जी बातमी आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या पण माता भगिनी पात्र ठरले असतील आणि ते जर हा व्हिडिओ पाहत असतील तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तशा बँकांना सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। तर बघा अगदी मुद्देसूद माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।